नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खीर. मस्त गरमागरम साबुदाणा खीर. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. मी एक पळी साबुदाणा घेतलाय, तो भिजत ठेवते 4-5 तासांसाठी. आता 4-5 तास झाले, आपण तयार करूयात. 1 चमचा तूप घालायचा, बारीक कट केलेले काजू, बदाम, पिस्ता, मनुके हे सर्व घालून मिक्स करायचं. तुपात पूर्ण तळून घ्यायचे. तळल्यानंतर आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात. मखाना भाजून घेऊयात. मखाना पण काढून घेऊयात. शेवया पण तुपात भाजून घेऊयात. साबुदाणा मस्त भिजला गेलाय. साबुदाणा पण आपण तुपात थोडा फ्राय करून घेऊया. थोडा कलर चेंज झालेला दिसतोय ना. आता 1.5 लिटर दूध घातले मी. हे परत हलवून घ्यायचं. कंटिन्यू हलवायचं, कारण शाबू चिकटू शकतो खाली. कढई ही मोठी घ्यायची, जेणेकरून हलवायला सोपं जातं. दुधाला मस्त उकळी आली. आपण आता भाजलेल्या शेवया घालूयात आणि केशर दूध घालूयात आणि अर्धी वाटी साखर घालायची. हे मस्त हलवून घ्यायचं. शाबू असं पूर्ण ट्रान्सपरंट दिसला की शिजला असं समजून जायचं. भाजलेले मखाने घालूयात आणि ड्रायफ्रुट्स घालूयात. विलायची पूड घालूयात. परत हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मस्त कलर आलाय ना. स्मेल पण खूप भारी येतोय. आपली रेडी झाली आहे साबुदाणा खीर. खूप इझी प्रोसेस आहे. एक वाटी खायला घेतली की नक्की दुसरी वाटी मागाल अशी खीर बनली. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. एका डिश मध्ये सर्व करून घेऊयात. मस्त गरमागरम साबुदाणा खीर. चलो बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटू. बाय बाय.